into 1.2. The answer that is basically 1.2 into 5 percentage is your 6 plus अगर ताने की 5 फिर ताने 11 percentage is your kj is your 11 percentage. This means की required rate of return on any gain stock की ताने evaluation का find कियो of stock is 11 percentage. So if in case अगर ताकि पे ये formula में जो कौन है you discounted ना given in ताकि जगह है inputs given in based on these input you can find the required rate of return and here 11 percentage की ताकि ये है discounted use करे ताकि use करने वाला to find the value of the stock. Moving forward जेको तांजो third जेका तांजी variation है basically based on the हिन में basically सिर्फ difference between second case and third case is that कि हिन में असां assume करना आहियूं त company जी जेका dividend जी growth है या different है मतलब ॿिनि phases में for certain time period company जी जेका growth होगी उहा तांजी 5% आहे initially तांजी higher growth rate आहे 7 to 8%. And then company जीअं मतलब टाइम पीरियड खां पोइ कंपनी पंहिंजी मैच्योर फेस में अची वेंदी then company जेका ग्रोथ हूंदी प्रॉफिटेबिलिटी जी ग्रोथ हूंदी उहा जेको आहे न तव्हांजी अची डिक्रीज थी वेंदी हिकु सर्टेन कंस्टेंट रेट ते. सो बेसिकली वी कैन से कि हिन वारे फेस में तव्हांजा ॿ फेसिस हूंदा या ॿ खां टे फेसिस थी सघनि था. इनिशियली जेका तव्हांजी डिविडेंड ग्रोथ हूंदी उहा हायर रेट ते ग्रो कंदो एंड देन डिक्रीज थी करे हिकु सस्टेनेबल कंस्टेंट रेट ते जेको आहे तव्हांजो dividend grow kando. So same assume that the dividend will grow at a different rate in a foreseeable future and then will grow at a constant rate thereafter. To value the different growth stock, अगर value पे define करना we need to divide the life of a stock into a variable and constant growth period. मतलब जेके भी तांजा dividend जेके तांकी different time period ते different growth ते तांजा dividend जो amount आ उन जो बेसिकली तव्हां फ्यूचर एस्टिमेटेड डिविडेंड फाइंड करे तव्हां उनखे जेको आहे न इहो उन जो प्रेजेंट वैल्यू फाइंड कराव एस्टिमेट द फ्यूचर प्राइस ऑफ द स्टॉक एंड देन उन सभिनी जो सम करे तव्हांखे जेको आहे न पंहिंजो हिकिड़ो प्रेजेंट वैल्यू मिली वेंदो. सो अज्यूमिंग कि तव्हांजो एग्जाम्पल कि तव्हां जेको आहे डिविडेंड कीअं फाइंड कंदव अज्यूमिंग कि तव्हांजो जेको आर आहे इज 12% रिक्वायर्ड रिटर्न तव्हांजो 12% आहे. For the year 1, year 2 and year 3 जेका तव्हांजी डिविडेंड जी ग्रोथ आहे इज 8%. ठीक आहे मतलब टिन जेको डिविडेंड हूंदो बेसिकली सब अगर तव्हां हुन में ॾिसो पंहिंजी स्लाइड्स में बेसिकली D1, D2 एंड D3 असां कीअं फाइंड कयासीं. Phase 4 जेको आहे तव्हांजो different growth of dividends. So basically D naught is your 2. ठीक है तो D1 तव्हांखे वैल्यू फाइंड करणो आहे एट द ग्रोथ रेट ऑफ 8%. ठीक है तो D1 तव्हांखे कीअं फाइंड थींदो 2 into 1.08 is your 2 into 1.08 2.16. So D1 is equal to 2.16 and जेको तव्हांजो D2 जेका तव्हांजी D1 आहे into 1.08 कंदव into 1.08 तो 2.3328
is equal to 2.3328 and जेको तव्हांजो B3 हूंदो is basically 2.3328 into 1.8% जी growth rate into 1.08 मां कयो तो 2.519 मूंखे पंहिंजा 3 सालनि जे डिविडेंड B4 जेको मां फाइंड कंदमि is basically 2.5.04 so the B4 जी जेका B4 आहे मुंहिंजो उहो 4% थी जी जी तो एग्जांपल नंबर जेको तव्हां लास्ट केस आहे केस नंबर जेको तव्हांजो 3 हुयो जंहिंमें असां इहो पिया कयूं त तव्हांजी जेका डिविडेंड जेको तव्हांजो हूंदो आहे फॉर अ सर्टेन टाइम पीरियड तव्हां डिफरेंट ग्रोथ थींदो मतलब डिफरेंट ग्रोथ हूंदी आहे एंड देन उन खां पोइ हिकु जेको आहे कंस्टेंट ग्रोथ तव्हांजी वञी थींदी आहे सो इन एग्जांपल असांखे ख़बर त आहे को डी नोट आहे उहो तव्हांजो 2 रुपीस आहे पर शेयर उन खां पोइ फॉर द नेक्स्ट 3 ईयर जेको तव्हां डिविडेंड ग्रो कंदो वो 88% से तव्हां ग्रो कंदो त D1 is equal to 2 into 1.08 त 2.16 मुंहिंजो D1 ईयर 1 में मिली वियो Similarly, year 2 जो मां जेको कयो previous year जो dividend which is D1 2.16 into 1.08 2.3 मूंखे पंहिंजो मिली वियो D2 2 year जो dividend third year जो dividend भी मां ईअं फाइंड कयो त 2. previous year dividend खणी करे मूंखे 1.08 सां कयो आफ्टर जॾहिं असां पंहिंजे 4 year जो dividend फाइंड करण आयासीं त मां year 3 जो dividend 2.51 into 1.04 so जो असांखे क्वेश्चन में गिवन आहे त जेको तव्हांजो आफ्टर 4 year 3 year खां पोइ जेको तव्हांजो 4th year डिविडेंड हूंदो ऐं उन खां पोइ जेको बि तव्हांजो टाइम पीरियड आहे उहो 4% ते ग्रो कंदो सो मां पंहिंजो 4 year जो डिविडेंड फाइंड कयो 2.519 into 1.04 2.62 So 2.62 मूंखे पंहिंजा 4 year जा डिविडेंड मिली विया so to find the value मां छा कंदमि कि year D1 D2 and D3 इन टिनी जो प्रेजेंट वैल्यू फाइंड करना डिवाइडेड बाय मतलब 2.16 डिवाइडेड बाय जेको भी मुझे डिस्काउंटेड गिवन आहे रेस टू द पावर 1 अगेन 2 3 करे जॾहिं ईयर D4 ते ईंदमि त जेको असां प्रीवियस वे सां कयो हो न हिन वारे फॉर्मूला सां तव्हांजो जेको केस नंबर जेको तव्हांजो 2 हुयो त तव्हां ईयर 4 जो डिविडेंड इनटू जेका बि तव्हां ग्रोथ रेट करे डिवाइडेड बाय R माइनस G था कयो त ईयर 4 जो मां डिविडेंड खणंदमि व्हिच इज 2.62 डिवाइडेड बाय R मुंहिंजी आहे 12% एंड G मुंहिंजो आहे 4 सो मूंखे पंहिंजो वैल्यू मिली वेंदो इहो ई एग्जांपल सेम एग्जांपल ही तव्हांजी स्लाइड्स में थियल आहे पोइ इहो इज़ीनेस मां हिते कयो 2.16 तव्हांखे डिविडेंड मिली वियो 2.33 सेकंड ईयर जो 2.42 5 ईयर जो एंड 2. उन जो असां डायरेक्टली जेको ईयर 4 जो डिविडेंड आहे उन ते असां फॉर्मूला अप्लाई करे पंहिंजो वैल्यू फाइंड कयो आहे 32.57 इन्हनि खे डिस्काउंट बेक करायो 3 सालनि जे लाइ ईयर 1 ईयर 2 एंड ईयर 3 लाइ त मूंखे पंहिंजो वैल्यू मिली वियो त अॼु वैल्यू हूंदो 28.89 पर शेयर फॉर यूर ईज मां जेको आहे न इहे हिकु पेपर ते वर्किंग थियल आहे अगरि तव्हांखे इहा स्क्रीन विजिबल आहे इफ यू सी जेको हिकु टाइमलाइन जे बेसिस ते 2.16 खे मां जेको आहे न डिविडेंड प्रेजेंट वैल्यू फाइंड कयो 2.3 सेकंड ईयर प्रेजेंट वैल्यू फाइंड कयो ऐं 2.3 जो प्रेजेंट वैल्यू फाइंड कयो जेको असांजो टर्मिनल जो ईयर आहे 2.52 उन जो मां वैल्यू कीअं फाइंड कयो आहे ये सेम फॉर्मूला अप्लाई करे 2.62 into जेको मुंहिंजो ईयर 4 जो डिविडेंड हुयो 2.62 डिवाइडेड बाय R माइनस G 0.12 माइनस 0.04 तो 32.75 मूंखे पंहिंजो टर्मिनल वैल्यू मिली वियो मतलब ईयर 4 में जेको मुंहिंजो वैल्यू हुजण घुरिजे उहो 32.75 हुयो छो जो मूंखे अॼु जी वैल्यू फाइंड करणी आहे त अगेन मां हिनखे जेको आहे डिस्काउंट बेक करायो 3 years लाइ त मूंखे 23.31 मिली वियो सभिनी जो सम वरितो त 28.89 इज माय आंसर ऑफ ऑल दीस स्टॉक कई कंफ्यूजन आहे हिन वारे क्वेश्चन में छो जो सेम जेको मां वर्ड सॉल्व कंदमि उहो तव्हांजो पेपर ते अॻ में
मूंखे ॿुधाईंदो लास्ट मुंहिंजी फोन नेट काथे डिस्कनेक्ट थी वई, मां एग्जांपल बि सॉल्व कई थी वियो या? एग्जांपल मां जेको तव्हांखे सॉल्व करायां थी बेसिकली पूरो थी वियो या विच में ई तव्हांजी नेट मुंहिंजी डिस्कनेक्ट थी वई हुई नेट? ओके, सो इन एग्जांपल में बेसिकली मां तव्हांजी कोई क्लिकअप थी ॾियां, असां कयो हुयो त डिविडेंड असां बेसिकली फॉर द डिफरेंट ईयर लाइ फाइंड कया, ईयर 1, ईयर 2, ईयर 3 एंड ईयर 4 जे लाइ उन्हनि खे असां डिस्काउंट बेक करायो एट द गिवन जेको तव्हांजो रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न हुयो, like 2.16 divided by 1.12% raised to the power 1 and same 2 सालनि जे लाइ 3 सालनि जे लाइ एंड जेको तव्हांजो टर्मिनल ईयर हुयो उन बेसिकली असां गॉर्डन ग्रोथ वारो जेको इनिशियली जेको केस 2 वारो जेको फॉर्मूला हुयो उहो ई अप्लाई करे 2.62 डिवाइडेड बाय 12% माइनस 0.08 त तव्हां पंहिंजो वैल्यू तव्हांखे फाइंड थी वियो जंहिंखे टर्मिनल ईयर चवंदा आहियूं 32.57। अगेन उनखे बि डिस्काउंट बेक करायो एट द 3 इयर्स लाइ, like 30.7 divided by 1.12 raised to the power 3 त तव्हांखे पंहिंजो आंसर मिली वियो 23.31। इन्हनि सभिनी जो सम कयो 1.93, 1.86, 1.79 जेके तव्हांजा प्रेज़ेंट वैल्यू आहिनि त तव्हांखे पंहिंजी स्टॉक जी प्राइस मिली वई 28.89 की तव्हांजी जेका एस्टिमेट फेयर वैल्यू आहे प्राइस बेस्ड ऑन द डिफरेंट ग्रोथ रेट्स ते उहा 28.89 आहे। सेम वर्किंग बि तव्हांजी जेको आहे या हिन वारी स्लाइड में थियन अगरि कंहिंखे अञा सम्झ में न अचे त तव्हां डिस्कस करे सघो था। This is basically तव्हांजो जेको आहे सेम प्रीवियस वारी इक्वेशन आहे, इक्वेशन 5 6 जेका असां सॉल्व कराया हुआ 5 6 इहा इक्वेशन आहे, सिर्फ हिन में फ़र्क़ु इहो आहे त असां सिर्फ फॉर्मूला खे चेंज कयो आहे, फॉर्मूला खे मैथमेटिकली जेको असां चेंज करे असां हिन में पंहिंजो रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न था फाइंड कयूं, एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न था फाइंड कयूं which is equal to D naught divided by P naught plus G। सेम फॉर्मूला जे बेसिस ते अगरि तव्हां फॉर्मूला के सिर्फ तव्हांखे पंहिंजो P naught गिवन आहे, डिविडेंड बि गिवन आहे, G बि गिवन आहे, त तव्हां फॉर्मूला खे थोरो चेंज करे तव्हांखे जेको आहे न पंहिंजो रिक्वायर्ड एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न मिली वेंदो। अगरि तव्हांखे फाइंड करणो आहे त मुंहिंजो एक्सपेक्टेड रिटर्न केतिरो हुजणु घुरिजे, देन यू कैन फाइंड अगरि तव्हांखे अॼु जी प्राइस गिवन आहे एंड जी ग्रोथ भी गिवन आहे एंड डिविडेंड भी खबर आहे, then you can find easily। So this is a very so वो